सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्ष आजपासून सुरुवात होत आहे. या दिवशी नवीन संकल्प घेऊन आपण आपलं कार्य करीत राहायला पाहिजे. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये आपल्याला उत्तुंग यश मिळाला पाहिजे. ह्या उद्देशाने आजपासून संकल्प करून व्यवस्थित अभ्यास करा आणि आपलं जीवन उज्ज्वल करून घ्यावे. नमस्कार. पेपर 1 साठी जो 10 प्रकरण आहे, प्रत्येक प्रकरणावरून मी तुम्हाला 100 नवीन कन्सेप्ट सांगत आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले प्रत्येक 100 कन्सेप्ट आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहिला पाहिजे. ना भाಳ ಹೊಂಟದಲ್ಲ ಸಂಗೀತ ನಾ ರಗತ್ ಭಾಳ ಹೊಂಟದ ನೋಡು ಜರ ಏನಾಗ್ಯದ. प्रत्येक प्रकरणावरून 100 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ते कन्सेप्ट आपल्या नोटबुक मध्ये लिहा आणि त्याचं वाचन करा. युनिट 1 टीचिंग अप्टिट्यूड वरती 100 कन्सेप्ट सांगितलेले आहे. कम्युनिकेशन या घटकावरून 100 कन्सेप्ट सांगितलेले आहे. हायर एज्युकेशन 10व्या युनिटवरून 100 कन्सेप्ट सांगून पूर्ण झालेले आहे. आता हा 9वा प्रकरण बघूया, पर्यावरण. या घटकाच्या आधारे जे 9वा प्रकरण आहे पर्यावरण, ह्या माझ्या मराठी मीडियमच्या पुस्तकामधून व्यवस्थितरित्या पर्यावरणाचा घटक मी लिहिलेला आहे. कृपया हे पुस्तक घेऊन वाचन करा. याच्यामध्ये सांगितलेले प्रत्येक पॉइंट्स व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. जे पर्यावरण युनिट आहे, पर्यावरण युनिट अतिशय चांगलं कन्सेप्ट ह्याच्यामध्ये मी दिलेले आहे. कृपया हे सगळं कन्सेप्ट आपण वाचन करा आणि तुम्हाला 100% सांगतो, या 9व्या प्रकरणातील 10च्या 10 मार्क तुम्हाला मिळून जातील. ओके. याच्या आधारे असलेले हे 100 कन्सेप्ट. क्लोरिनेशन ऑफ वॉटर. क्लोरिनेशन ऑफ वॉटर इज डन टू रिमूव्ह मायक्रोब्स. पाण्यात मिसळलेले हे जे मायक्रोब्स आहे, ते मायक्रोब्स काढण्यासाठी आपल्याला क्लोरीनचा वापर करता येतो. पाण्यात क्लोरीन मिसळलो तर त्या पाण्यातील मायक्रोब्स गायब जातो, मायक्रोब्स बाजूला येतो. ह्याला क्लोरिनेशन ऑफ वॉटर इज डन टू रिमूव्ह मायक्रोब्स. आपला जो कॉन्स्टिट्यूशन्स आहे, संविधानामध्ये अनेक आर्टिकल्स आहेत. त्या आर्टिकलमध्ये आर्टिकल नंबर 51 आर्टिकल ए ब्रॅकेटमध्ये जी, हा 9 नाही, जी म्हणतो आपण, स्मॉल जी. आर्टिकल 51 ए ब्रॅकेट जी हे आर्टिकल कशाबद्दल आहे, काय सांगतात? इट सेज दॅट इट शाल बी ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडियन to protect and improve the natural environment including forest, lakes, rivers, wildlife and to have compassion for living creatures. आर्टिकल 51 ए कंसात जी या आर्टिकल प्रमाणे भारतातील जो नागरिक आहे, प्रत्येक नागरिकांचं एक कर्तव्य आहे की आपण या परिसरांचं संरक्षण करणे, परिसरामध्ये असलेले प्राणी, जे वन्य प्राणी आहे, जे फॉरेस्टमध्ये राहणारे प्राणी, त्यांचं संरक्षण करणे, अरण्य म्हणजे फॉरेस्टला संरक्षण करणे,
रिव्हर, नद्याला संरक्षण देणे, कंप्लीट जे नॅचरल परिसर आहे, परिसराच्या संबंधित परिसरामध्ये असलेले प्राणी, परिसरामध्ये असलेले पशु, परिसर, फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स अँड वाईल्ड लाईफ यांचा संरक्षण करणे आणि प्राण्यावर दया दाखवणे हे प्रत्येक व्यक्तींचा कर्तव्य आहे असं कोणी सांगतात तर संविधानातील आर्टिकल 51A ब्रॅकेटमधला जी हा आर्टिकल सांगतो. आता आर्टिकल 48A हे सुद्धा काय सांगतात? आर्टिकल 48A, it is the duty of citizen of India to protect and improve the natural environment. पर्यावरणाचं संरक्षण करणे हेही प्रत्येक नागरिकांचा कर्तव्य आहे असं कोणी सांगतात तर आर्टिकल 48A. हे दोन्ही लक्षात ठेवा. इथे काही ॲग्रीमेंट्स आहे किंवा प्रोटोकॉल्स आहे आणि ते कशाच्या संबंधित आहे? पॅरिस ॲग्रीमेंट, पॅरिस करार कशाच्या संबंधित आहे? क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल याच्या संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल कशात संबंधित आहे? क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम, स्वच्छ विकास मेकॅनिझम बद्दल. रिओ समिट, रिओ संमेलन कशासाठी आहे तर ह्युमन एन्व्हायरमेंट, मानवीय पर्यावरणाच्या संबंधित आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हे ओझोन संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. हे चारही प्रोटोकॉल व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ते कधी झालं, कशा संबंधित झालेलं आहे हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला इथं मार्क्स मिळून जातो. आता सोलार इलेक्ट्रिसिटी पॉवर जे विद्युत निर्माण करतो, लाईट जो निर्माण करतो, ते हायड्रो पाण्याने सुद्धा तयार करता येतो, थर्मलने सुद्धा तयार करता येतो. थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर. इथं सोलार इलेक्ट्रिसिटी पॉवर, सोलार इलेक्ट्रिसिटी म्हणजे विंड पॉवर सुद्धा करता येतो आणि सोलार म्हणजे सूर्याच्या किरणाने आपण विद्युत निर्माण करू शकतो. सोलार इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट्स, टर्बाइन्स आर नॉट रिक्वायर्ड. सौर ऊर्जापासून विद्युत निर्मिती करत असताना टर्बाइन्सचा वापर होत नाही. टर्बाइन्स, मग टर्बाइन्सचा वापर कुठं होतो? पंखाचा वापर कुठं होतो तर विंड मिलमध्ये. मोठं वारा सुटल्यानंतर तो विंड असं फिरतो आणि त्याच्याने विद्युत तयार होतो, त्याला टर्बाइन्स तिथं पण वापरता येतो. हायड्रो इलेक्ट्रिसिटी, धरणातून पाणी खाली पडत असताना खाली एक टर्बाइन्स असतो, तो फिरत असतो, त्याच्यावरती पाणी पडल्यानंतर तिथं विद्युत तयार होतो. किंवा थर्मल इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा टर्बाइनचा वापर करतात, परंतु सोलारमध्ये वापर करत नाही. हायड्रोजन प्रोड्यूस्ड युजिंग सोलर एनर्जी इज कॉल्ड हायड्रोजन प्रोड्यूस्ड युजिंग सोलर एनर्जी इज कॉल्ड ग्रीन हायड्रोजन. सोलर एनर्जी पासून हायड्रोजनचा निर्मिती होतो, त्याला ग्रीन हायड्रोजन असे म्हणतात. नायट्रोजन डायऑक्साइड, एन म्हणजे नायट्रोजन, ओ म्हणजे ऑक्साइड, टू म्हणजे डाय. नायट्रोजन डायऑक्साइड, सनलाइट सूर्याचे किरण आणि VOC वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कशासाठी आणि काय करतात? इट प्लेस अ रोल ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ फोटोकेमिकल स्मॉग. फोटोकेमिकल स्मॉग तयार करण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड, सनलाइट आणि VOCचा वापर होत असतो. आता सल्फर डायऑक्साइड SO2, सल्फर डायऑक्साइड व्यवस्थित लक्षात ठेवा. सल्फर डायऑक्साइड पोल्युटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड फॉर्मेशन. ऍसिड आम्ल निर्मिती करण्यासाठी SO2 चा वापर होतो. SO2 हे काय आहे? पोल्युटंट आहे, हे दूषित आहे, त्याच्याने ऍसिड फॉर्मेशन होत असतो. आता CODचं फुल फॉर्म काय? C म्हणजे केमिकल, O म्हणजे ऑक्सिजन, D म्हणजे डिमांड. केमिकल ऑक्सिजन डिमांड असे त्याचा फुल फॉर्म आहे. AQI एअर क्वालिटी इंडेक्स. एअर क्वालिटी इंडेक्स, प्रत्येक शहरात एअर क्वालिटी इंडेक्सचा ऑफिस असतो, जे एअर चेकिंग होत असतात, इथलं एअर चांगलं आहे, दूषित आहे का, स्वच्छ आहे. एअर क्वालिटी इंडेक्स. 10 पॉइंट्स आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा आणि पुढचा कन्सेप्ट बघूया. नमस्कार.